तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शेतकऱ्यांसह शिवसैनिकांचे रास्ता रोको आंदोलन। बाळापूर तालुक्यातील शळद फाट्याजवळच्या हायवे नंबर 53 वर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते, बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख मंगेश काळे, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्या मार्गदर्शनात व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निवासी उपजिल्हाप्रमुख संजय शेळके यांच्या नेतृत्वात पारस फाटा हायवे नंबर 53 वर शेतकरी बैलगाड्यांसह शिवसैनिकांनी 26 फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन केलं। केंद्र शासनाने अमेरिकेसोबत शेतकरी विरोधी केलेला करार रद्द करण्यात यावा व महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेले पीक विम्याचे हेक्टरी 17,000 शेतकऱ्यांना तात्काळ देण्याची मागणी यावेळी शिवसेनेकडून करण्यात आली। या प्रसंगी शिवसैनिकांचा परिसरातील हजारो शेतकरी बैलगाड्यांसह आंदोलनात सहभागी झाले होते। MCN न्यूज मराठीकरिता अब्दुल साबिर, बाळापूर। आपल्या राज्यातील सरकारने जे शेतकरी विरोधी धोरण आयातचा जो करार केला अमेरिकेसोबत, तो करार केल्यामुळे गेल्या 10 ते 15 दिवसापासून तुरीचे, सोयाबीनचे जवळपास 1000 ते 1500 रुपयानं सर्व व्यापाऱ्यांनी भाव कमी केले। त्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं अतोनात नुकसान होत आहे। म्हणून हा कायदा, हा करार रद्द झाला पाहिजे आणि या सरकारने ज्या वल्गना केल्या होत्या की आम्ही सत्तेत आल्याबरोबर शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू, त्यांनी अजून सुद्धा सातबारा कोरा केला नाही। या शेतकऱ्याची जी थट्टा लावली, ही थट्टा थांबवली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या पीक मालाला भाव मिळाला पाहिजे। त्यासाठी आज शिवसेना अकोला जिल्ह्याच्या वतीने आमदार नितीन बाप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात सर्कल वाईज, जिल्हा परिषद सर्कल वाईज हे आंदोलन छेडण्यात येत आहेत। तरी या सरकारने हा कायदा करार जर रद्द केला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन शिवसेनेच्या वतीने छेडण्यात येईल, हा सरकारला एक इशारा देण्यात येतो आणि होणाऱ्या सर्व परिणामास सरकार जबाबदार राहील हे सुद्धा त्यांना सांगण्यात येते। म्हणून आज या सरकारचा आम्ही शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो। जय भवानी, जय शिवाजी, नितीन बाप्पू तुम आगे बढ़ो, शेतकऱ्याला कर्जमाफी मिळालीच पाहिजे, शेतकऱ्याचा पीक विमा जमा झाला पाहिजे, शेतकऱ्याचा पीक विमा झाला पाहिजे। चला 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 चला।